पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। पुण्यामध्ये 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे। तरुणीवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत। कालच पुणे अत्याचाराच्या 2 घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला असताना पुण्यामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोंढवा परिसरातील बोबदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणी आपल्या मित्रांसोबत बोबदेव घाटामध्ये फिरायला गेली असताना 3 अज्ञात तरुणांनी तिच्यावरती अत्याचार केल्याचं समोर आलंय। गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की बोबदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार झालाय। ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली आहे। तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय। जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। 21 वर्षीय पीडित तरुणी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तिला आणि तिच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। बलात्कार करणाऱ्या तिन्ही आरोपींचा शोध कोंढवा पोलिसांसह गुन्हे शाखा घेत आहे। काल रात्री एक 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोबदेव घाटाला गेली होती। हे लोक तिथे सरासरी 11च्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते। हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनोळखी लोक आलेले आहेत आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते। तिथे हे मेडिको लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठवण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेले आहेत आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल।